रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य, वसती जेथ तेथ मानिजे भगवंत. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या माझ्या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण या प्रवचनांच्या माध्यमातून काहीतरी साध्य करू इच्छितो. मला ते एकट्यालाच साध्य होईल असं नाही आहे. तुमच्या मदतीशिवाय ते साध्य होणार नाही. आणि ती मदत कोणती आहे? तर ती मदत आहे सद्विचारांचा प्रचार, स्वाभिमानाचा प्रचार, अस्मितेचा प्रचार. संत साहित्याच्या माध्यमातून ही भारतीय हिंदू सनातन संस्कृती जी टिकवली गेली, त्या अक्षरांचा मागोवा घेत असताना या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये भिनल्या जातात का? आपल्या संस्कृतीविषयीचा अभिमान आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो का? आपल्या देशाविषयीची अस्मिता आमच्या मनात जागृत होते का? आमच्या धर्माविषयीचा कट्टर अभिमान आमच्या मनात जागृत होतो का? या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून घ्याव्या लागतील. अन्यथा नुसते सद्विचार ऐकायचे आणि काहीच करायचं नाही, त्याला काहीच अर्थ नाही. ओनली प्रीचिंग गुड व्हॅल्यूज इज नॉट इनफ. ओनली प्रीचिंग गुड व्हॅल्यूज इज नॉट इनफ. व्हॉट द वर्ल्ड नीड्स इज अन अल्टरनेटिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम. नुसते सद्विचार आणि प्रबोधन करून काही होत नाही. जगाला काय हवं आहे तर पर्यायी व्यवस्थापन प्रणाली, आणि ती आपल्याला निर्माण करायची असेल. तुम्ही जेव्हा ही माझी मालिका ऐकता त्यावेळेला तुम्ही जेवढा ह्या मालिकेचा प्रचार कराल तेवढा विचारांचा प्रचार आहे. डॉक्टर संजय उपाध्यायांचा प्रचार हा त्याच्या पाठीमागचा गौण भाग आहे. प्रश्न असा आहे की आजची जी स्थिती आहे, काय स्थिती आहे आजची? तर 1947 to AK-47 असा राजकीय प्रवास झाला. तो आता गेल्या 2 पंचवार्षिक योजनांचा विचार केला, हळूहळू लक्षात येते की भारताच्या जुन्या भूमिकांमध्ये आता बदल व्हायला लागला आणि भारत स्वतंत्र राष्ट्र, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगासमोर यायला लागलं आहे. यात मला नाही वाटत कोणाच्या मनामध्ये शंका आहे. पण असं का घडलं? आत्ताची स्थिती अशी का निर्माण झाली? स्वातंत्र्यानंतरची पहिली 50 वर्ष ह्या पद्धतीनं राष्ट्राकडे जगाचा बघण्याचा दृष्टिकोन असा नेभळट राष्ट्र म्हणून का होता? याच्या पाठीमागे कारणं आहेत. ती कारणं आहेत सुशिक्षित माणसांच्या आचरणावरती अवलंबून असतात. इथे येऊन सगळं गाडं अडतं. जे अर्जुन आणि सामान्य सैनिक यांच्यामधला मुद्दा आहे ना, तोच हा मुद्दा आहे. आणि म्हणून त्या भगवद्गीतेवर निरूपण करत असताना परमेश्वर कुठे दडलेला आहे? परमेश्वरावरचा विश्वास तुमचा दृढ होत चालला आहे का? देवावरती विश्वास असेल तर पाप आणि पुण्य या 2 संकल्पना जन्माला येतील, नाही तर येणार नाहीत. मग हे कधी शक्य आहे? ते शक्य होण्यासाठी म्हणून कोणते 6 गुण आवश्यक आहेत? 6 रिपू आपल्याला ठाऊक आहेतच, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. पण 6 गुण कोणते आहेत? ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय सुंदर पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जी ओवी तुम्ही आत्ता ऐकलीत, जी आता तुम्हाला स्क्रीनवरती वाचता पण येते आहे, काय ओवी आहे ती? ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, सहाही गुणवर्य, वसती जेथ तेथ मानिजे भगवंत. हे 6 गुण महत्त्वाचे. आज आमच्या देशातल्या सुशिक्षित, श्रीमंत, सुखवस्तू माणसांच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये हे दिसतात का? तर दिसतात. कुठे दिसतात? पहिलं काय दिसतं? यश. यशस्वी आहेत. मग यश मिळाल्यामुळे काय मिळतं? श्री म्हणजे पैसा, संपत्ती मिळाली. पण तिसरा जो गुण आहे तो दिसत नाही. माऊली म्हणतात, ऐका यश श्री औदार्य. हे औदार्य म्हणजे काय? गरिबाला मदत करणं ह्या औदार्याचा मुद्दा इथे येत नाही. औदार्य म्हणजे एकंदरीतच जीवनाकडे बघण्याचा तुमचा उदार दृष्टिकोन. कोणता उदार दृष्टिकोन? जो महोपनिषदातल्या त्या श्लोकात सांगितलेला आहे, ज्याचे 2 शेवटचे शब्द घेऊन G20 सारखी मोठी परिषद भारतात भरवण्यात आली.
आणि उदारचरिताणाम तू वसुदैव कुटुंबकम मधला उदारचरिताणाम हा जो शब्द आहे त्यामध्ये आचरणामध्ये औदार्य आवश्यक आहे. पैसे दिले म्हणजे औदार्य निर्माण होत नाही. आचरणामधलं औदार्य महत्त्वाचं आहे. आणि भारतामध्ये काय अडचण झाली माहिती आहे का? भारतातले जे सुशिक्षित मध्यमवर्गीय आहेत ते आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले पण सिव्हिलाइज नाही झाले. म्हणजे नागरिकशास्त्राच्या बाबतीमध्ये ते अजून अडाणीच राहिलेले दिसतात. आणि म्हणून आम्हाला सांस्कृतिक पुणे, मुंबई, नाशिक अशा शिकलेल्या शहरांमध्ये आम्हाला रस्त्यावरनं साधं वाहन नेतानासुद्धा आमच्या मनामध्ये नियम पाळण्याची इच्छा नाही आणि नियम तोडण्याचीच इच्छा जास्त. याचा अर्थ नियम पाळण्याचं औदार्य आमच्या आचरणात नाही. त्यामुळे काय घडलं? श्रीमंती मिळाली, यश मिळालं, पण औदार्य नाही आलं. का नाही आलं? तर ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. ज्ञान म्हणजे माहिती असा जो समज झालेला आहे तिथे अडचण आहे. ज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे. आत्ता जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी चाललेलं आहे ते ज्ञान नाही आहे. तिथे अडचण होते. म्हणजे एका कॉम्प्युटर इंजिनियरनी एका शेतकऱ्याला त्याच्या मेंढ्या मोजून दिल्या कॉम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती, आणि मग म्हणाला की मी मेंढ्या तुला मोजून दिल्या, तुझ्या एवढ्या आहेत, त्यातली एक मेंढी मी घेऊ काय? असं तो कॉम्प्युटर इंजिनियर म्हणाल्यानंतर शेतकरी म्हणाला घ्या. आणि मग त्यांनी एक मेंढी उचलून आपल्या गाडीत टाकली. तेव्हा शेतकरी म्हणाला तुम्ही कोण आहात माहिती आहे का? म्हणजे कोण? तुम्ही IT वाले ज्ञानी, IT वाले ज्ञानी. तर म्हणजे कसं ओळखलंस? म्हणजे काही नाही, जे मला आधीच ठाऊक होतं ते तुम्ही मला परत सांगितलं. आणि दुसरा मुद्दा, तुम्ही मेंढी म्हणून माझा कुत्रा उचलला आहे तर तो परत करा. श्रोतेहो, या विनोदामध्ये जी अडचण आहे ना तीच ही आहे की ज्ञान आणि माहिती यातला फरक लक्षात न आल्यामुळे ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य जो पुढचा चरण मांडत आहेत तो चरण आमच्या आचरणामध्ये येत नाही. आणि म्हणून चिंता आहे त्यातून दूर व्हायला लागेल. ते नाही दूर झालं तर धर्मशब्दाबद्दल असलेली आपली जी अनास्था आहे ती वाढीच लागते. पाप पुण्य नाहीसं होतं आहे. शिव्या की ओव्या, त्यातल्या शिव्यांना प्राधान्य आहे. कारण आत्ता जर मी तुमच्यासमोर धडाधड वेगवेगळ्या शिव्या देऊन माझा एक स्टँडअप कॉमेडी जर सुरू केला तर 2-2, 3-3 दिवस, 3-3 आठवडे होऊन माझे व्ह्यूअर्स जात नाहीत 3000च्या पुढे चांगलं बोलून. पण ह्या शिव्या दिल्या तर मात्र भरपूर व्ह्यूअर्स असतात. ही समाजाच्या स्वभावामध्ये पडलेल्या फरकाची ही स्थिती आम्हाला बदलायची आहे. आणि म्हणून हा उपक्रम आहे जे मी तुम्हाला हात धरून नम्र विनंती करतो दरवेळेला की तुम्ही प्रचार करा. तुमचा गैरसमज होऊ शकतो, थोडा त्यामध्ये फायदा माझा होणार आहे, परंतु तो फायदा माझा हेतू नाही आहे, तो फायदा माझं साध्य नाही आहे. माझा मूळ हेतू एवढाच आहे की आज आम्हाला चांगलं, शुचित, सांस्कृतिकदृष्ट्या दर्जेदार असं कानानं ऐकण्याची सवय लावावी लागेल आणि त्याचा प्रचार करावा लागेल. 6ही गुणवर्य वसती जेथ तेथ मानेचे भगवंत. परमेश्वर तिथेच आहे. कुठे? यश मिळालंच पाहिजे, मेहनत घ्या, यश मिळवा, संपत्ती मिळवा. का नाही श्रीमंत व्हायचं श्रीमंत, पण त्याच्यापुढे मी श्रीमंत झाल्यामुळे जगासमोर येणार आहे आणि माझ्या आचरणाचा आदर्श माझ्यापेक्षा कमी श्रीमंत असलेल्या, माझ्यापेक्षा कमी पैसे असलेल्या लोकांच्या समोर गेला पाहिजे की अरे हा एवढा मोठा श्रीमंत असूनही रस्त्याच्या मध्ये पडलेला दगड नुसता बाजूने न जाता गाडी बाजूला घेतली आणि घाटामध्ये ट्रकवाल्याने दगड ठेवलेला होता ट्रकच्या मागे, तो तसाच ठेवून निघून गेला. तो या श्रीमंत माणसाने मर्सिडीजमधून उतरला, तो दगड उचलला आणि बाजूला काढला. का? तो संध्याकाळ होत आले, रात्री एखादा त्याच्यावरती, त्या दगडावरती आपटून अपघात घडला तर. हा औदार्याचा मुद्दा आहे, हा अँटिसिपेशनचा मुद्दा आहे, हा ज्ञानाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की माऊलींच्या ओवीच्या माध्यमातून शके 1212 जरी लिहिलेली असली, म्हणजे इसवी सन 1290 जरी असली, तरी आज आम्हाला या ओवीतून हा अर्थ घ्यायचा आहे आणि तो अर्थ तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. पटला तर उपक्रम, नाही तर उपद्व्याप. पण जर तुम्हाला उपक्रम वाटला तर माझी अशी इच्छा आहे की या मी चळवळ नाही म्हणणार याला, पण माझ्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद द्या. तुम्ही या माझ्या मालिकेचे सभासद झाल्यासारखे सगळीकडे प्रचार करा की हे दररोज सकाळी 5 वाजता 10 मिनटासाठी आपल्याला उत्तम ऐकायला मिळेल कानाला. ते सगळ्यात महत्त्वाचं. अन्यथा अभिमानाचा परिणाम काय होतो तो मी तुम्हाला उद्या ज्ञानेश्वरांच्याच ओवीच्या माध्यमातून सांगणार आहे की शके 1212 ज्ञानेश्वर महाराजांनी योजलेली भाषा आहे का, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असो, आज इथेच थांबतो. रामकृष्ण हरी.
रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.